आज आपण शिवगर्जनेचा अर्थ काय आहे ते अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत. बघा, शिवगर्जना म्हणजे फक्त एक घोषणा नाहीये बरं का. हा तर आपल्या इतिहासाचा श्वास आहे आणि खास करून आजच्या तरुणाईसाठी एक जबरदस्त संदेश आहे, जो आपल्याला आयुष्यातल्या अडचणींना तोंड कसं द्यायचं हे शिकवतो. तर मग या गर्जनेचे 3 महत्त्वाचे अर्थ नेमके काय आहेत, चला बघूया. पहिला मुद्दा आहे आपली आतली ताकद आणि निर्भयता. जय भवानी याचा अर्थ फक्त देवीचा जयघोष नाही, तर स्वतःच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवणं आहे. आणि हर हर महादेव, अरे ही घोषणा तर थेट भीतीलाच संपवते. म्हणजे काय की अपयशाची किंवा कोण काय म्हणेल याची चिंता न करता आपल्या ध्येयासाठी उभं राहणं. आता दुसरा मुद्दा, आणि हा तर खूपच महत्त्वाचा आहे, तो म्हणजे चारित्र्य आणि जबाबदारी. तुम्हाला माहितीये, जय शिवाजी म्हणणं म्हणजे फक्त राजाचा जय जयकार करणं नाही, तर ती एक जबाबदारी स्वीकारणं आहे, नीतिमत्तेची आणि नेतृत्वाची. हे आपल्याला एक गोष्ट शिकवतं की मोठेपणा पदाने नाही, तर तुमच्या चारित्र्याने येतो. सोपं आहे, तुमची तत्व आणि तुमचा स्वाभिमान कोणत्याही सत्तेपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. आणि शेवटचा तिसरा मुद्दा, तो आहे इतिहास घडवण्याची प्रेरणा. ही पूर्ण गर्जना आपल्याला एकच गोष्ट सांगते: अन्याय सहन करू नका आणि स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी पुढे या. याचा फायनल मेसेज तर अगदी सरळ आहे, तू इतिहास वाचायला नाही तर घडवायला जन्माला आला आहेस. आजच्या काळात ही गर्जना आपल्याला प्रचंड आत्मविश्वास देते. थोडक्यात सांगायचं तर शिवगर्जना ही फक्त एक घोषणा नाही, तर आजच्या लढाईसाठी धैर्य, चारित्र्य आणि प्रेरणा देणारा एक जिवंत विचार आहे.